प्लेट कलर हां इंग्लिशमध्ये आपण ग्रे कलर म्हणतो, हे म्हशीसाठी वापरलेलं जातं. ठीक आहे. आता जी साहिवाल आहे तिच्यासाठी नारंगी रंगाची कांडी, तसेच गवळासाठी सुद्धा अगोदर पांढरी यायची पण आता ती नारंगी रंगाची आहे. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा आपण कांडी वितळतो पाण्यामध्ये त्यावेळेस थोडासा लक्ष देऊन की आपण जे कांडी काढली ती गवळासाठी जर वापरायची असेल तर ती गवळाचीच असायला पाहिजे आणि सायवालसाठी वापरायची असेल तर सायवालचीच असायला पाहिजे. तसेच क्रॉसब्रेडसाठी HF क्रॉसब्रेडसाठी हिरव्या रंगाची कांडी येते आणि CB क्रॉसब्रेड नुसतं CB आहे आपली जर्सी क्रॉसब्रेड तर गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची कांडी आपल्याला वापरावी. कांडीवर भरपूरशी माहिती दिलेली असते. इथे तुम्ही बघाल NAG म्हणजे नागपूर. ठीक आहे. GOVT म्हणजे गव्हर्नमेंट आणि FSS फ्रोझन सिमन स्टेशन. ठीक आहे. हे झालं. आणि आता हे मुर्राची काढली आपण तर इथे बघा तुम्ही MR लिहिलेलं आहे. MR म्हणजे मुर्रा. जर सायवालची असेल तर SS लिहिलेलं असेल, गवळोची असेल तर GL लिहिलेलं असेल. ठीक आहे. आणि तसंच नागपुरीचं आहे जे सिमन आजकाल बायफवाल्याकडून आपल्याजवळ आहे तर तिथं NG BAIF असा लिहिलेला आहे. ते नागपुरी तिथं एक थासा म्हणून बुल आहे, त्याच्यात सिमन ते आपल्याजवळ अवेलेबल करून घेतलेलं आहे. आपण आपल्या नागपुरीच्या म्हशीमध्ये सुद्धा जे आहे ते कृत्रिम रेतनद्वारेच आपण उपधारण करतो. मग पुढं तुम्ही बघा बुल नंबरच्या नंतर ते डेट ऑफ कलेक्शन इथं असते आणि डिस्पॅच बॅच नंबर वगैरे अशी डिटेल सखोल माहिती या बारीकशा कांडीवर. एक्सपायरी किती असतो? जर तुम्ही LN2चा लेवल्स व्यवस्थित मेंटेन केलेला आहे, रेग्युलर तुम्ही ते रिफिलिंग करत आहात तर याची अशी एक्सपायरी डेट जशी औषधची एक्सपायरी डेट किंवा तुमच्या चॉकलेटची किंवा बिस्किटची एक्सपायरी डेट आहे तशी एक्सपायरी डेट नाही आहे. तुम्ही हे कितीही दिवस वर्षानुवर्ष साठवून ठेवू शकता आणि त्याचा वापर करता शकता. ठीक आहे. मेंटेन पाहिजे. LN2ची लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. जर तुमची LN2ची लेवल खाली गेली तर फ्रेश कलेक्टेड सिमन बी तुम्ही जर ठेवलं तर ते खराब होऊन जाईल.